हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. सो महाट्रान्सकोकडून सिव्हिलच्या ज्या रिक्रुटमेंट होत्या त्याचा जो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे 18/2024. म्हणजे पहिले न्यूजपेपरमध्ये आलेलं होतं नोटिफिकेशन आणि शॉर्ट नोटिफिकेशन होतं. आता हे फुल आणि डिटेल नोटिफिकेशन आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. फ्रेशर्ससाठी ही पोस्ट आहे आणि चांगली पोस्ट आहे, चांगल्या वॅकन्सीज पण आहे. ते आपण बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये. तर पोस्ट वॅकन्सी आणि रिझर्वेशनवाला आहे हा कॉलम. सो असिस्टंट इंजिनियरची पोस्ट आहे सिव्हिलची. SC साठी 20 जागा, ST साठी 7, VJA साठी 2, NTB साठी 3, NTC साठी 5, NTD साठी 3, SBC साठी 2, OBC साठी 28, SCBC साठी 14, EWS साठी 14 आणि ओपन साठी 36. टोटल 134 पोस्ट आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी महाट्रान्सकोमध्ये. त्यानंतर जेवढं पण मेन आहे ते हायलाईट केलेलं आहे. सो पे स्केल जर तुम्ही पाहिली तर बेसिक आहे याचा 58,560 आणि हे पर इयरची इन्क्रीमेंट आहे. तर असं होत होत तुमचा एवढा पगार जाऊ शकतो 1,42,050 रुपये. आणि इथे तुम्ही बघू शकता की अप्रॉक्सिमेटली जे स्टार्टिंग तुमची आहे ते 1,07,000 पर्यंत जाऊ शकते असं म्हटलं आहे. मंथली ग्रॉस जे सॅलरी राहील ते. तर 1,07,596 रुपये तुम्हाला भेटणार आहे ग्रॉसमध्ये. त्यानंतर तुम्ही खाली पाहिलं तर फ्रेशर्स आहे. सो एंट्री लेवल पोस्ट आहे. एक्सपिरियन्स वगैरे नाही पाहिजे, फक्त तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा BTech किंवा BE पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. ठीक आहे. मग तुम्ही खाली आले तर अप्पर एज लिमिट आहे 38 वर्ष आणि मग बाकी जे रिलॅक्सेशन आहे ते तुम्हाला भेटून जाईल. OBC साठी 3 वर्ष, SC साठी आय थिंक 5 वर्ष. ते जे पण गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्या हिशोबानं आणि इथे मेन्शन केलेलं आहे. तर 38 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता. फक्त एवढंच आहे, जेव्हा एज वगैरे तुम्ही कन्सिडर कराल तर 3/4/25 म्हणजे तिसरा दिवस 4था महिना 2025 पर्यंत तुम्ही एज कन्सिडर करा. आणि बाकी डॉक्युमेंटसाठी हे जे आहे कट ऑफ डेट्स राहील 3/4/25. त्यानंतर तुम्ही जर खाली आले तर मेन गोष्ट काय आहे, इथं तुम्ही महाराष्ट्रातील पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे म्हणजे महाराष्ट्रातीलच आहे आणि मराठीत मी बोलतही आहे. तर आपले महाराष्ट्रातील लोक आहे, फक्त महाराष्ट्रामध्येच कॉम्पिटिशन आहे याचं. तर तुम्हाला इझी होऊन जाईल इथे सिलेक्शन घेणं. मग तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही रिझर्वेशनचा फायदा घेत असेल तर. ते पुन्हा लिहिलं आहे. तुम्ही रहिवासी दाखला पाहिजे किंवा डोमिसाईल पाहिजे महाराष्ट्रातील. NCL पाहिजे जर तुम्ही OBC वगैरेमध्ये येत असाल, रिझर्वेशन घेत असाल. SCBCचं EWSC इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये त्याचं जर सर्टिफिकेट ते लावायला लागेल. SCBCचं सर्टिफिकेट असेल तर म्हणजे याच्यातून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला लावावं लागेल. हे सगळे इथं मेन्शन झाले आहे. आणि हे डेट पण पाहिजे. डेट हे आहे 3/4/25 म्हणजे 3 एप्रिल 2025 असं आहे ते. हां, ठीक आहे. मग तुम्ही खाली जर आले स्पोर्ट्स मधून फॉर्म भरायचा असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल. जे डेट जे राहतील ते व्हॅलिड डेट हे आहे म्हणजे 3/4/25 पर्यंत पाहिजे. म्हणजे हे वाल्या डॉक्युमेंटच्या आधीचं किंवा इथपर्यंत हे डेट तुम्ही कन्सिडर करावी सगळ्या डॉक्युमेंटेशन वगैरेसाठी, एजसाठी, बाकी सगळ्यासाठी. सिलेक्शन कसं होणार, एक CBT होणार आणि तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आता CBTमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप राहील आणि त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर राहील. एक राहील की प्रोफेशनल नॉलेज राहील आणि दुसरी राहील जनरल ॲप्टिट्यूड. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये रिझनिंग, क्वांट आणि मराठी राहील. मग याच्यामध्ये क्वेश्चन्स किती राहील, 50 टेक्निकलचे तुमचे, प्रोफेशनल म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे, बाकी 40 रिझनिंगचे, 20 क्वांटचे आणि 20 मराठीचे. टोटल जे मग आता मार्क्स किती राहील, हे 50 × 2.2 केले तर तुम्हाला 110 मार्क्स भेटेल आणि हे 40चे 0.5 म्हणजे एका क्वेश्चनला इथं 0.5 भेटेल नॉन टेक्निकलमध्ये आणि टेक्निकलमध्ये तुम्हाला 2.2 भेटेल. तर टेक्निकलचे तुम्हाला 110 मार्क्स आले आणि नॉन टेक्निकलचे 40 असे मिळून टोटल 150 मार्क्स होईल आणि प्रश्न 130 होणार आणि तुम्हाला 2 तास दिला जाईल, 120 मिनिट म्हणजे. आणि तेवढ्या याच्यात तुम्हाला करावं लागेल. मग त्याच्यात 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे जे की इथं मेन्शन आहे. आणि बाकी तुम्हाला हे म्हणलं आहे की जो स्कोर आहे यावाल्या सगळ्या याच्यात म्हणजे टेक्निकल, रिझनिंग, क्वांट आणि मराठी याच्यात तुम्हाला नॉन झिरो स्कोर पाहिजे. म्हणजे 0च्या कमी नाही. म्हणजे नाही का याच्यात मराठीमध्ये जर तुमचा 0च्या खाली आला किंवा 0 आला तर तुम्ही किती काही मार्क्स असले तुम्हाला तरी तुम्ही इथं म्हणजे सिलेक्ट होणार नाही. त्यानंतर बस मग कसं करणार, हे 150 मार्क्स आहे ना त्याला 100 पैकी कन्वर्ट करा आणि तुमचे जे मिळालेले मार्क्स आहे ते प्रोपोर्शनली हे 100 पैकी करण्यात येणार. मग त्याच्यामध्ये म्हणजे हे कसं झालं, 150चे 100 झाले म्हणजे इथं कसं होणार, एक म्हणजे 1.5 झालं. तर तुम्हाला जर 100 भेटले तर मग ते अप्रॉक्सिमेटली तसं तुम्हाला करता येईल कन्वर्ट. म्हणजे 150चे होत आहे 100 तर तुम्हाला भेटले 100
तर किती होणार ते असं असं कन्वर्ट करू शकता. म्हणजे करूनच घेऊ आता. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, चुकलं नाही पाहिजे. x = 200/3. 3 सक 18, 66.67 असे मार्क्स तुम्हाला भेटून जाईल. बरोबर आहे का? हां. तर एवढे मार्क्स तुम्हाला भेटणार. बरोबर आहे तेवढेच ना. तर असं तुम्हाला 100 पैकी कन्वर्ट करून देणार आणि मग त्याची एक मेरिट लिस्ट बनवणार आणि मग त्याच्यानंतर मेरिट लिस्ट बनवल्यावर काय होणार, मग ते जेवढे पण आहे 134 किती आहे, 134च आहे ना व्हॅकन्सीज. त्या टॉप 134 लोकांना बोलवून घेणार यावाल्या याच्यात. या एस-सी मधले टॉपचे 20 काढा, एस-टी मधले टॉपचे 20, त्याच्यातही 2 वुमन रिझर्वेशन असं. मग तसं काढल्यावर तुमचे मग फायनली तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर किंवा डी-व्हीसाठी बोलावून देतील. बाकी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉईन करून घ्या. आणि हे जे सेंटर्स आहे जिथे एक्झाम होणार त्यामध्ये हे आहे अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर हे सगळे आहेत. 16 सिटीज आहे इथे तुम्ही देऊ शकता. बाकी ओपन कॅटेगरीमध्ये जे हे आहे फीस 700 आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 350 आहे. आणि बस तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म कधी भराल की एक लिंक काही दिवसात त्याच्या साईटवर येऊन जाईल. ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण शेअर करण्यात येईल. तिथून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. मग पुढे जर गेले तर एक सर्व्हिस एग्रीमेंट बॉन्ड आहे की तुम्हाला जर तुम्ही जॉइन केलं इथं तर 5 वर्षापर्यंत इथे सर्व्हिस द्यावी लागेल. ते तुम्ही तसं ₹500च्या स्टॅम्पवर लिहून द्यावं लागेल की मी इन बिटवीन जर सोडून गेलो तर मी ₹5,00,000 देणार तुम्हाला. टेस्टची जी डेट आहे मे किंवा जूनमध्ये होणार. आता सध्या मार्च चालू आहे. ठीक आहे. मग तुम्ही मार्च, एप्रिल, मे, जून 2-3 महिने आहे. डोमिसाईल हे मस्ट आहे. हे असल्यावरच तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी मराठीचं नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एस-एस-सी वगैरेमध्ये तुम्ही मराठी पास झालेलं पाहिजे. किंवा मग तुम्ही हे पण करू शकता की तुम्ही रीड, राईट किंवा स्पीक करू शकता बा मराठी. असं एक इन्स्टिट्यूटकडून लिहून देऊ शकता. तर the knowledge of Marathi is desirable. The candidate selected and not possessing knowledge of Marathi will have to pass. आणि जर तुम्ही हे दोन्ही नसले तुमच्याकडे तर मग तुम्हाला एक ह्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा जॉइन होणार तिथं तुम्हाला एक टेस्ट घेण्यात येईल. त्याच्यात तुम्हाला पास व्हावं लागेल. म्हणजे 3 वर्षाच्या आत ते टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल असं इथं मेन्शन आहे. इन केस तुमच्याकडे मराठी तुम्हाला सब्जेक्ट आधी नव्हता किंवा मग प्रिन्सिपलनं लिहूनच नाही दिलं बा तुम्हाला येतच नाही. तर मग तुम्ही ते करू शकता. बाकी काही डाउट्स असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि चॅनलवर नवीन असाल या YouTubeच्या सबस्क्राईब करून घ्या आणि एम-एस-सी-बीचे किंवा म्हणजे एम-एस-सी-बीच्या रिलेटेड जे पण नोटिफिकेशन वगैरे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.